संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवलं आणि जी आमच्याकडे मतं होती त्यापेक्षाही जास्त मतं आम्हाला मिळाली, म्हणून आजचा हा विजय खऱ्या अर्थानं महायुतीचा आहे आणि त्याचा आनंद शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. नाशिकमध्ये तुम्हाला दणका बसलेला आहे आणि आता प्रश्न पडलाय की यामुळं भाजप आणि शिवसेनेमध्ये नवीन तिढा सुरू होतील. नाशिकच्या निवडणुकीमध्ये नाशिक असेल की जळगाव असेल, या दोन्ही निवडणुकीचे सूत्र गिरीश महाजन आणि उदय सामंत हे हाताळत होते. त्या दोघांनी संपूर्णपणे प्रयत्न केला सुद्धा. जळगावमध्ये तुम्ही पाहाल परंतु नाशिकमध्ये त्याचं उलट चित्र आम्हाला पाहायला मिळालं. बंडत शमलय म्हणून सर्वजण सांगत असताना अचानक एवढे मतं ट्रान्सफर कशी झाली याचा विचार निश्चितच पक्षसृष्टी करतीलच, परंतु अशा प्रकारे निवडणुकीमध्ये घात होणं मला वाटतं हे योग्य नाहीये. महायुती म्हणून जेव्हा आपण लढतो त्या टायमाला महायुतीच्याच उमेदवाराला सर्व मतं पडली पाहिजे, मग तो भाजपचा असो, सेनेचा असो का राष्ट्रवादीचा असो. बाकी 16 ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल, 6 जर बिनविरोध सोडले तर 10 ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला महायुतीने एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि त्यामुळे सर्वांचाच विजय झालेला आहे. आनंदाची गोष्ट जरी असली की महायुतीचे 17च्या 17, 16च्या 16 उमेदवार आलेत आणि अपक्ष जो आता आलेला आहे तो जर सोडला तर आम्हाला चांगलं यश या ठिकाणी मिळालं. पण नाशिकमध्ये जो अपक्ष निवडून आलाय तो तुमचा घातकडून निवडून आलाय. 16चं यश मान्य आहे, पण एक म्हणजे थेट पाठीत खंजीर खुपसला असं चित्र आहे ना. याचं कोणीही, त्या अपक्षाचं कोणीही समर्थन करणार नाही, कारण की आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी मुळामध्ये शिवसेनेचा उमेदवार होता. तुम्ही जळगावमध्ये पहा, आमचा एकही मत इकडच्या तिकडे गेलेलं नाही. सर्वांनी एक साथ शिवसेनेने भाजपला मतदान केलेलं आहे. म्हणून आम्ही कधीही जेव्हा युती धर्म पाळायचा असतो त्या टायमाला मजबूतीने तो पाळत असतो, हे आपल्याला पाहायला सर्वीकडे मिळेल. परंतु ही नाशिकची घटना ही खऱ्या अर्थानं थोडं या महायुतीला थोडं विघ्न आणण्यासारखी घटना जरूर आहे. या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांकडे हे सर्व रिपोर्ट गेलेले आहेत आणि शिंदे साहेब यावर निर्णय सुद्धा घेतात. युती धर्म पाळला नाही. आता उघड पण दिसते काही मतं इकडचे, इव्हन तो काही जे आकडे जे पाहतायत तर त्याच्यामध्ये पक्षाचे सुद्धा काही मतं इकडचे तिकडे गेल्याचे दिसतंय. म्हणून आता याचा निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही आमची सभेमध्ये नाशिकमध्ये भाजपला दिली, तुमचा पराभव केला. म्हणजे संजय राऊतने आम्हाला मतदान केलं हे जर तो मान्य करत असेल तर ते विकाऊ आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. ज्या नाकाने ज्या याच्याने बोलत होते, म्हणजे काही झालं तर आम्ही मतदान काय तर भाजपला यासाठी दिलंय किंवा त्या अपक्षाला यासाठी दिलंय की आम्हाला शिवसेनेला धक्का द्यायचा होता. तुम्ही बाजारू आहात, बाजारात बसलेले आहात आणि तुम्ही विकले जाणार आहात हे सर्वांना माहिती आहे. तिथे अधिवेशन सुरू झालंय, विरोधक पायऱ्यावर बसू नये आणि ते कर्जमाफी करा अशी मागणी करत आहेत आणि त्यामुळं तिथेही आंदोलन सुरू आहे. हे बघा, विरोधकांचं हे आताच नाही, हे प्रत्येक अधिवेशनाला त्यांचा तो चहापाण्याचा बहिष्कार मला वाटतं ग्रीनिज बुकमध्ये नोंद करावा लागेल असा तो बहिष्कार असतो. दरवेळेला अधिवेशनाच्या पूर्वी चहापानच्या कार्यक्रम बहिष्कार आणि दुसऱ्या दिवशी पायऱ्यावर आंदोलन. मागण्या त्याच, विषय तोच आणि आंदोलन केलं म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे आहोत असं सांगायचा प्रयत्न ते करतात. आता सभागृहामध्ये दिसणार नाही, जास्त सभागृहामध्ये बोलणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांसाठी महायुतीने जे पावलं उचललेत त्याचं ते समर्थन सुद्धा करणार नाही. फक्त राजकारण, फोटो सेशन आणि आम्ही तर काहीतरी करतो हा दाखवण्याचा त्यांचा तो केविलवाना प्रयत्न आहे. हे महाविकास आघाडी एकत्रित नाही, हे तुम्हाला अधिवेशनाच्या काळात पाहायला मिळेल. संजय राऊत असं म्हणाले की शिवसेना कमजोर करण्यामागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र फोडायचा आहे आणि मुंबई उद्योगपतींच्या खळशात घालायची, त्यामुळे हे सर्व हे नेहमीची त्याचे रटाळ वाक्य पुन्हा त्यांनी बोललेलं आहे.
महाराष्ट्र फोडायचा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, आता मराठी माणसाला एकत्र राहू द्यायचं नाही, हे असे बालिश उदाहरणं किंवा भाषणं हे नेहमी करत आलेले आहेत. महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी चांगला मजबूतीने आहे, त्याला कुणाही फोडण्याची कुणाची ताकदही नाही आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कधी होणारही नाही. काही उद्योगपतीच्या घशात घालायचा प्रयत्न केला असं जे सांगतायत, त्यांनी 25 वर्षे या महानगरपालिकेमध्ये काय काम केलेत याचा आढावा त्याने जनतेला दिला पाहिजे. ते असे म्हणले की शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं. अरे शिवसेना म्हणजे काय? तुम्ही आपसामध्ये तोडताय एकमेकाला. तुमच्या आपसामध्ये कुठे एक वाक्यता आहे? कोण दाखवा बरं मला, कोण आहे? काही धोरणात्मक निर्णय तुमच्याकडे आहे का? बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहेत का? कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसायचं आणि तिथून काव काव करायचं, ही कावळ्याची पद्धत जी आहे ना, ही आता लोकांना नाही आवडत. म्हणून ते तर साफ झालेच झाले. काँग्रेस त्याच्यामुळे मागं पडली आणि शरद पवार आता नेमके कुठे आहेत हे आता लोकांना शोधावं लागतंय. असे म्हणले की मी संजय राऊत आहे, पहिलं माझ्याशी लढा, नंतर उद्धव ठाकरे साहेबांशी. माझ्यासारखे हजारो लोक अजून शिवसेना ठाकरे पक्षामध्ये आहे. आता शिवसेनेमध्ये एकच संजय राऊत राहिलेला आहे. लढाई ही मर्दाशी होत असते, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे बोलबच्चन करणारे हे लढाईमध्ये सक्सेस नसतात. हे फक्त बोलू शकतात आणि या बोलण्यामुळे त्या पक्षाची वाट लावू शकतात. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुमच्याबरोबर लढून काय करायचं? तुमची ताकद तरी काय? म्हणून तुमच्याशी लढाई करणं हा आमचा हेतूच नाही. मुळात आम्हाला आमचा पक्ष कसा वाढवायचा याच्याकडे आमचा फोकस आहे आणि तुम्हाला तुमचा पक्ष कसा डुबवायचा आहे त्याच्याकडे त्यांचा फोकस आहे. तुमच्याबरोबर जे खासदार गेले ते कशामुळे गेल्यात अशी भूमिका व्यक्त करतात. त्यावर संजय राऊत असं म्हणाले, गद्दारांना भूमिका असते का? ओमराजे नामचीन गद्दार आहे. आता काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना फोन केला, त्या आदित्यने फोन केला, म्हणतात आज इकडे गेले की झाले गद्दार, नामचीन गद्दार झाले. मग तुम्ही काल फोन कशाला झक मारायला केला? तुम्हाला कोण सांगितलं होतं फोन करायला? आणि परत या उद्धव साहेबाचं मन मोठं आहे म्हणणार तो आदित्य ठाकरे काय म्हणतो? म्हणजे तुमच्याकडे आला तर तो चांगला, दुसरीकडे गेला तर गद्दार. ही जे काही दुपट्टी भूमिका आहे ना, या दुपट्टी भूमिकेमुळेच या पक्षाचा असा राज झालेला आहे. आता याने सांगितलं ना, तर मतदारसंघामध्ये फिरून दाखवा, आम्ही गाड्या तो जाळून टाकू, घर पेटून टाकू, माणसं जाळून टाकू. आता पाहू ना कोण कसं कुणाला जाळतंय. यांच्या ज्या वल्गना आहेत त्या वल्गनाचं हे उत्तर आहे की खासदार स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये जात आहेत, लोकांशी संवाद साधतायत, मतदाराला आपली भूमिका समजून सांगतायत, आमचे जाण्यामागचं कारण काय ते सांगतायत. ह्याला लोकशाही म्हणतात. आता आम्ही काही धोपटून काढू, काहीतरी काय आणखी वाक्य वापरतात, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल ना. म्हणून खासदार मुद्दाम त्यांच्या मतदारसंघात गेलेत, जनतेशी संवाद साधतील आणि आपली भूमिका त्यांना पटवून देतील. हे धमकी मुमकी नाही हो, यांची धमकी यांच्याकडे आहे. कोण धमकी देणार? आता पाहून, आता घोड्यामध्ये समोर आहे ना. आता गेलेत सगळे खासदार. आता ओमराजे निंबाळकरचे काल तुम्ही पाहिले असेल ना, पब्लिकली त्यांनी मिटिंग घेतली ना. का कोणी उठून बोललं नाही? जनतेच्या मनामध्ये जे आहे ते काम ओमराजेंनी केलेलं आहे. म्हणून काल तेवढ्या ओपन याच्यामध्ये सुद्धा त्याला पूर्ण पाठिंबा जनतेने दिला आहे. ठाकरे आज बैठक घेत आहेत विधान परिषद आमदार आणि विधानसभेच्या आमदारांसोबत. ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये यावं, बसावं, कामकाजात सहभागी व्हावं. शेतकऱ्यांचं हे एवढं कष्ट म्हणजे त्यांच्यावर हे आले, संकट आलेलं, त्याच्यावर बोलावं सभागृहामध्ये. कसल्या बैठकी घेतात? 4 लोकांना घेऊन बैठक घेऊन काय करणार आहात तुम्ही? सभागृहात येतील एक दिवस, पूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये अर्ध्या तासाची प्रेस घेतील, झालं अधिवेशन. हे अशा पद्धतीने थोडी कामकाज होत असतं. मराठवाड्यात पण आता येत आहेत 3 दिवस मराठवाड्यात, जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघात. मग काय करणार आहे मतदारसंघात जाऊन? काल तर मुंबईमध्ये, दक्षिण मुंबई जवळ आहे, घरातून निघलं तर 20 मिनिटात पोहोचतंय, म्हणून तिथे एक सभा घेतली त्यांनी. किती लोक होते सभेला? काय बोलले? यांना आता फक्त आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ही धडपड करावी लागणार आहे. एक चक्कर मारतील, सकाळी एकीकडे सभा, दुपारी एकीकडे, संध्याकाळी एकीकडे सभा, चालले घरी. म्हणून आता पक्षाची जी काही दुरावस्था झालेली, पिछाड झालेली, ही पोकळी ते भरून काढू शकणार नाही.
ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत चव्हाट्यावर आलाय. भास्कर जाधव यांच्या व्हिडिओवर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केले आणि फ्रस्ट्रेशन असं म्हणलं. भास्कर जाधव असेल का मिलिंद नार्वेकर असेल का तो संजय राऊत असेल का आणखीन त्यांचे एक दोन जण असतील, हे सगळेजण एकमेकाच्या विरोधात आहेत. सगळ्याला आपली आपली भूमिका माहिती. भास्कर जाधवचा काल जो अपमान झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला. म्हणून भास्कर जाधव सुद्धा किती काळ तिथे राहतील हे देव जाणे, परंतु भास्कर जाधव हा माणूस सहन करणारा नाहीये. तो अन्यायाला वाचा फोडणारा आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि मला वाटतं ते अशा गोष्टीला तो सडेतोड उत्तर सुद्धा देईल. राकेश पाटील आष्टीकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी घोषणा केली. आता हे 6 खासदार गेलेत, आता हे हकालपट्टीची बातमी देणं किती चुकीचं आहे. आता तुमच्याकडे आहेच कुठं तुम्ही ते हकालपट्टी कराल. म्हणून हे आता काय चाललंय त्यांचं हे कळायलाच खरं तर मार्ग नाही. तानाजी सावंतांसोबत ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली आणि ती सक्षमपणे पार पाडली. ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवलं गेलं. त्यांचे असलेले सहकारी, त्यांची असलेली व्यूहरचना याच माध्यमातून हे ऑपरेशन टायगर सक्सेस झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सर्वांचाच हात, जे जे बरोबर असतील सर्वांचा हात आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कधी स्वतःला श्रेय घेतलं नाही, ते सर्व कार्यकर्त्यांचाच श्रेय आहे असं एकनाथ शिंदे साहेब मानतात. आशिष देशमुख नव्हते आमदार, त्यांचं असं म्हणणं आहे की महायुती इतर पक्षांचे विरोधी पक्षाचे आमदार खासदार आले तर प्रस्तावित आमदारांना न्याय मिळत. आता हे जेव्हा इन्कमिंग होते त्या टायमाला थोडासा कमी जास्तपणा हा भोगावा लागतो. निधीबाबत असतील, इतर बाबतीत असतील, परंतु पक्षाचे नेते जे आहेत ते योग्य तो न्याय जे मूळ आहेत त्यांना देतील.